मार्केटमध्ये कोसळण्याचा जो सिलसिला आहे तो सुरूच आहे। आज देखील बाजार जवळपास 3000 अंशांनी कोसळलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही घसरण नेमकी कशामुळे आहे, येणाऱ्या दिवसांमधलं तज्ञांचं काय नेमकं प्रेडिक्शन आहे, याबाबत आपण चर्चा करत आहोत। आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ विशाखा बाग मॅडम। खूप खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये। आज देखील मार्केट जे आहे 3000 अंशांनी कोसळलेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून हाच ट्रेंड आपण बघतोय। काय कारण नेमकं याच्या मागचं आहे? यामागचं आजचं कारण असं म्हणाल तर ट्रम्प टॅरिफ हे सगळ्यांनाच माहिती आहे की 2 एप्रिलला ट्रम्प म्हणजे निवडणुकांपूर्वीपासूनच ट्रम्पने चुणूक दाखवायला सुरुवात केली होती की मेक अमेरिका फर्स्ट अगेन हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ठरवलं होतं की मी वागायला सुरुवात करणार। 2 एप्रिलला त्यांनी थोडीसं सांगितलं होतं की मी आता टॅरिफ लावायला सुरुवात करणार आहे, म्हणजेच काय की इम्पोर्ट ड्युटी लावायला ते सुरुवात करणार आहेत आणि त्याचं ॲक्च्युअल जे होतं ते सगळं एक काल परवापासून सुरू झालेलं आहे आणि मार्केट आज ओपन झाल्या त्याच्यामुळेच त्याची रिॲक्शन म्हणून सेंटिमेंटल रिॲक्शन म्हणून आपण त्याला म्हणू शकतो की त्याच्यामुळे मार्केट खाली पडलेलं आहे। आणि अर्थातच इम्पोर्ट ड्युटी प्रत्येक देशांवर लावल्यामुळे भारतावर सुद्धा 26% लावलेली आहे, चायनावर 51% लावलेली आहे, कंबोडिशिया किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये सुरुवात सर्वात जास्त लावलेली आहे, युरोपियन कंट्रीजवर 20% लावलेली आहे। याचं कारण असं आहे की पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू व्हावं आणि बाकीच्या देशांमधून सर्वात कमीत कमी इम्पोर्ट व्हावं अशीच ट्रम्प यांची इच्छा आहे आणि त्याच दृष्टीने त्यांनी टॅरिफ लावल्यामुळे सगळे मार्केट जगभरातले सगळे मार्केटच खाली पडतात असं आपण बघतोय। एकूणच लाखो गुंतवणूकदारांमध्ये एक धास्ती आहे की ही परिस्थिती जी आहे ती अशीच राहणार का, याच्यात काही पॉझिटिव्ह चेंज पुढच्या काही काळात दिसू शकतो? नेमकं तज्ञांचं या संदर्भातलं काय मत आहे, तुमच्यासारख्यांचा काय अभ्यास आहे? खरं म्हटलं तर मी जसं आधी म्हटलं की हे व्हर्च्युअली खालती पडलेलं मार्केट आहे। ज्यांनी यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यांना इम्पॅक्ट होऊ शकतो, पण खरं तर मागचा इतिहास पाहता सगळ्याच म्हणजे फक्त भारतीय स्टॉक मार्केटचा इतिहास न बघता पूर्ण जगभराचा इतिहास जर का आपण बघितला स्टॉक मार्केटचा, तर प्रत्येक वेळेस जेव्हा जसं 2008ला सबप्राईम च्यामुळे लेंडिंग रेटमुळे अमेरिकेतलं मार्केट पडलं होतं, तेव्हासुद्धा भारतामध्ये 2008ला जवळपास 21,000 अंकावर होतं सेन्सेक्स आणि तो 60% पडला होता। पण त्याच्यानंतर सुद्धा एक 3-4 वर्षात मार्केट पुन्हा वरती झालेलं होतं। त्याच्यानंतर आपण लेटेस्ट आता सगळ्यांनी बघितलं की कोविडमध्ये मार्केट पुन्हा एकदा पडलेलं होतं। त्याच्यामुळे मार्केट नक्की वरती येणार, फक्त त्याला यायला वेळ लागणार आहे, कारण हे इकॉनॉमिक वॉर सुरू झालेलं आहे। याआधी अशा प्रकारे कधीही घडलेलं नव्हतं, पण इकॉनॉमिक वॉर सुरू झालं अर्थातच ते कमी होणार हळूहळू, कारण त्याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट अमेरिकेवर पडतो आहे। अमेरिकेतल्या नागरिकांनीच निदर्शनं करायला सुरुवात केलेली आहे ट्रम्प विरोधात, त्याच्यामुळे कारण इन्फ्लेशन वाढणार आहे। इन्फ्लेशन वाढल्यामुळे आणि रिसेशन येण्याची सगळ्यात जास्त भीती आहे तिथल्या बिझनेसमनला सुद्धा। सो हे हळूहळू कमी होईल, बट इट विल टेक्स टाईम, म्हणजे येत्या 1-1.5 वर्षात मला असं वाटतं की आपलं मार्केट पुन्हा एकदा वरती चढेल, कारण भारतीय इकॉनॉमीला तसं म्हटलं तर फारसा धोका नाही आहे, कारण आपण जेवढं आपण प्रोड्यूस करतो तेवढं आपणच कन्झम्पशन आपलं सर्वात जास्त आहे। सो भारतीय इकॉनॉमीला त्या दृष्टीने तसा धोका नाही आहे आणि त्याच्यामुळे मार्केट हे नक्की वरती जाणारच। लार्ज कॅप ठराविक काही चांगल्या ज्याला आपण म्हणतो स्टॉक्समध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे आणि SIPला तर मला वाटतं काहीही धोका नाही आहे। असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे की SIP खरं तर ही चालूच ठेवली पाहिजे, कारण पुढच्या 1.5-2 वर्षात नक्कीच चांगले रिटर्न्स आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत। शेवटचा थोडक्यात प्रश्न, सोन्याचा वाढता भाव आणि आता मार्केटची असलेली परिस्थिती यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध बघायला मिळतोय? अर्थातच जसं आपण म्हणतो की सोन्याला आपण म्हणतो अडीअडचणीच्या काळात, आपण लेमॅन लँग्वेजमध्ये अडीअडचणीच्या काळात कामात येणारी गुंतवणूक, तसंच जागतिक इकॉनॉमीवर सुद्धा असंच बघितलं जातं की जर का इन्फ्लेशन वाढतं आहे किंवा इकॉनॉमिक वॉर वाढतं आहे, तेव्हा सगळ्या जगातल्या प्रत्येक देशातल्या सेंट्रल बँक्स जे सोनं खरेदी करायला सुरुवात करतात आणि जेव्हा सेंट्रल बँक सोनं खरेदी करायला सुरुवात करतात तेव्हा अर्थातच सोन्याचे भाव वाढले जातात आणि त्याचमुळे सोन्याचे भाव वाढलेत, कारण इकॉनॉमीला किंवा ट्रेडला धोका थोडासा निर्माण होतोय काही ठराविक काळापुरता, असे जेव्हा सेंटिमेंट्स जगात पसरायला सुरुवात होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात। पण आपण आता बघितलंय की मागच्या 5-6 दिवसात सोन्याचे भाव सुद्धा थोड्या प्रमाणात पुन्हा उतरलेले आहेत, पण सोन्याचे भावही वाढणार आहेत आणि स्टॉक मार्केट सुद्धा येत्या काळात वाढणारच आहे। खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं मार्केट सातत्यानं क्रॅश होत आहे त्याबाबत घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। पुढच्या काही दिवसात मार्केट रिकवर होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांचा हा एक इम्प्लिकेशन आहे, हा परिणाम आहे, अशा पद्धतीचं एक मत जे आहे ते अर्थतज्ञ या ठिकाणी व्यक्त करत आहेत।
कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.